आणि ते लोक जेव्हा की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे की न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये जोपर्यंत हा अंतिम निकाल लागणार नाही, कारण वनसमिती जी आहे जे त्यांना पट्टे देण्याच्या संदर्भामध्ये जिल्हा स्तरावर काम करते, तालुका स्तरावर पण समिती आहे. असं असताना न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये आपण ज्या पद्धतीनं तिथे दडपशाही करून तिथे JCBने खड्डे खोदून जे झाडं लावलेले आहेत, तर काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? सांगा सर. हां बोला. पहिलं तिथं कुठल्याच प्रकारे तिथं अतिक्रमण होता. यायचा अतिक्रम हा दुसऱ्या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी यायनं जे गावा टाकला आहे त्या त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं पहिलं अतिक्रमण होतं. तसं असं तुम्ही गावामध्ये येऊन तुम्ही प्रत्यक्ष चौकशी मिटिंग घेऊ शकता आणि गावाला याचं म्हणणं सुद्धा मांडू शकता. याविषयी खरंच त्याचं तिथं होतं का? आम्हालाही समजते, आम्ही पण तुमच्यावर आरोप आहे की त्या वनविभागामध्ये जे मजूर लोक, त्यांचे जवळपास 40-50 जे मजूर आहे, ते काही लोक कामावर जात नाही, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतात, त्याच्यानंतर मग ते काढून जे आहे संबंधित तुमच्या अधिकाऱ्याला म्हणजे तुमच्याकडं जमा होते पैसे, त्याचा हिशोब जे आहे त्या संदर्भामध्ये तक्रारी केल्या किंवा त्या संदर्भामध्ये भाष्य केलं म्हणून तुम्ही जोरजबरदस्ती त्यांच्या शेतामध्ये झाडं लावली असा आरोप आहे. बा आता तुम्ही आता असं बोलताय, आमच्याकडे पुरावे आहे त्या संदर्भामध्ये, मग तुम्ही असं म्हणू नका. पुरावे असं तसं ऐकता. हां आरटीजीएस आमच्या याच्यामध्ये चालते. त्याच्या याच्या अकाउंटमध्ये कोणत्याच जो माणूस कामावर येते त्याच्याच खात्यावर टाकतो. नाही, आम्ही 2 जण व्हेरीफाय केले, त्याचे 2 जण व्हेरीफाय केले. आता ते मुख्य वन संरक्षक यांच्याकडे त्यांना हजर करणार आम्ही. करू शकता ते कामावर असेल तर घ्या. हां, ते कारण कसं आहे, एखाद्या व्यक्तीला म्हणजे जो भूमिहीन आहे, म्हणजे तो जर जमीन त्याच्यामध्ये जर गेली तर तो भूमिहीन होऊन जाणार, मग त्याच्याकडे जमीनच राहणार नाही. नाही सर, तुम्ही प्रत्यक्ष गावामध्ये मीटिंग लावा, त्याच्या खरं काय आहे, जे वन समितीचे जे गावामध्ये हे आहे, हां वनसमिती आहे ते तर साहेब, आता ते वनसमिती काय करते आम्हाला माहीत आहे. वनसमितीवाले जे आहे मॅनेज होऊन जाते सर्व. जे आहे ना ते वन समिती, त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावामध्ये मीटिंग लावून सर तुम्ही प्रत्यक्ष या आणि तिथं मीटिंग लावून त्याच्याशी बोला. नाही बोलणारच आम्ही ते बोलणारच आहोत, पण ते त्यांच्या त्या शेतामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने झाडं लावलेली आहे त्याची तक्रार जे जिल्हाधिकारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे तुमच्या विभागाला की संबंधित जे आहे दावा